नाश्त्यासाठी झटपट होणारा पण पौष्टिक पदार्थ खायचा आहे, तर मग आज करूयात सोप्या पद्धतीने आलू पराठा. तर इथे मी स्टफिंगसाठी बटाटा 10 मिनिटे उकडून घेतला आहे. बटाटा जास्त शिजवायचा नाही, नाहीतर सारण जास्त ओले होते आणि पराठा फुटतो. शिजवलेला बटाटा स्मॅश करून किंवा किसून घ्यायचा. नंतर त्यामध्ये लाल तिखट, मिरची आणि आल्याची पेस्ट, मीठ, पावभाजी मसाला, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचे. पावभाजी मसाल्याऐवजी तुम्ही मॅगी मसालाही वापरू शकता किंवा नाही वापरला तरी चालेल. त्यानंतर कणकेचा गोळा घ्यायचा. चपातीला जसे पीठ मळतो तसेच पीठ मळून घेतले आहे. या कणकेची वाटी करून त्यात सारण चमच्याच्या साहाय्याने भरून घ्यायचे, म्हणजे ते हाताला चिकटणार नाही. आणि अलगद हाताने हे लाटून घ्यायचे. पराठा थोडा जाडच लाटायचा. त्यानंतर तव्यावरती दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचा. पराठा भाजून झाल्यानंतर त्यावर तूप किंवा लोणी लावायचे. इथे मी तूप लावले आहे. हे पराठे आपण चटणी, लोणचे, टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतो. मी इथे सोपी कांद्याची कोशिंबीर बनवली आहे. त्यासाठी मी बारीक कापलेला कांदा घेऊन त्यात दही आणि कोथिंबीर मिक्स करून घेतली आणि मीठ आणि जिरे पावडर टाकले. सर्व मिक्स करून घेतल्यानंतर त्यावर मी कडक मोहरीची फोडणी दिली. अशा प्रकारे आपला पौष्टिक आलू पराठा आणि कोशिंबीर तयार झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम झटपट होणारा हा पौष्टिक पराठा नक्की करून बघा. आणि यासारख्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा कुक विथ प्रियांका. थँक्यू.